बोला दाजी. एवढ्या रात्री कसा काय फोन केला? ते या पोरींना जरा तेजूची आठवण येत होती म्हणून म्हणलं एक कॉल करावा. हा मग फोन कशाला करायचा? घरीच यायचं की डायरेक्ट? नाही तसं घर जवळ आहे, लय अंतर नाही आपल्या घरात म्हणून म्हणलं. याच आहे का? या की आमच्या मेवण्यांना घेऊन या. अहो गंमत केली. हा गंमत केली. थांबा देतो तुमच्या बहिणीला. बोला. दादा अक्का कशी आहेस? अगं, तू नाहीस तर कर मना झाले बघ. या तर जेवत बी नव्हत्या. त्यांना म्हणलं एक व्हिडिओ कॉल करतो अक्काला, मग जेवायला घेतले. तर बोलायची. अक्का अक्का कशी आहेस? काय खाल्लंस ग? जेवलीस का? अक्का तुला करमतंय ना तिकडं? अक्का काळजी घे बर का, आणि वेळ मिळाला की ये बर का घरी. अक्का काय करतेस तू? हा काय करते? तेजू तुला तिथे एकटं तर वाटत नाहीये ना? नाही, मी ठीक आहे. तुम्ही नका माझी काळजी करू. तुम्ही नीट राहा आणि तुमची काळजी घ्या. तेजू तू पण काळजी घे. हं? हो दादा. बर उशीर झाला लागली, ठेवतो आता काय. दादा काय झालं? बोल. काय नाही, नंतर बोलू. बरोबर ठेवू. बाय बाय बाय. ही काही येळ आहे का फोन करायची? होय डोक्यावर पडलाय का ग तुझा भाऊ? हा रोमॅन्टिक मूडची वाट लावून टाक. आता नवीन लग्न झालंय आपलं, नवरा नवरीला जरा येळ द्यावा, पण नाही ती माती खायची. सगळा मूड खराब करून टाकला. तेजू छानच आहे, पण जरा आत्याची पण विचारपूस कर की. अरे तसं नाही, तिची आठवण आली म्हणून. अरे मला कळतंय सूर्या, तेजू त्या घरात नाहीये हे स्वीकारणं तुला किती जड जातंय ते. हा पण आता तेजूची आठवण काढत बसायचं काही कारण नाही बर का. या सगळेजण इकडच, हळद उतरवायची आहे ना. बर तू आणि या तिघी येतील, माझं बघतो. बर चालतंय. तुळजाला दे की फोन. हा तुळजा, काय रे? फोन आहे आईच. हॅलो आई. तुळजा, काल तेजूला तुझी वहिनी म्हणून इथं घरात सोडून गेली होतीस ना, आता ननंद म्हणून ये तिची हळद उतरवायला. हो आई येईल. आम्ही सगळेच येऊ. या वाट बघते मी. हो ठीक. ये अक्काच्या घरी जायला मिळणार. बर आवरा आता, चला लवकर आवरा, जावा. काम काय करता तुम्ही? मोठ्या मुंबईला मोठ्या कंपनीत इंजिनियर पदावर आहे. सगळे बंगला म्हणू नका, गाडी म्हणू नका, सगळे. एक्सक्यूज मी. स्माइल करा, स्माइल. मला असं का वाटतंय की डॅडीने हे लग्न जुळवणं, त्या समीरचं पळून जाणं, हे सगळं आधीपासूनच ठरलं होतं का? शत्रूशी तेजूचं लग्न व्हावं म्हणून तर केलं नसेल ना हे सगळं? असं कोणी हातात गजरा देतात का? मग काय करतो? झुरते उडते तुझ्यासाठी मन हे
बघ पटकन. राजू काय करते? अगं धनु दीदी हे बघ, आयराची पाकिट आणि गिफ्ट हे इकडे आहेत आणि आपण आपल्या घरी शोधत होतो. अगं हो की, पण आता हे परत कसे घेऊन जायचे? नाही म्हणजे आहेर मागणं असं बरं नाही दिसणार ना. घरी कशाला घेऊन जायचे? ते जो अक्कालाच मिळालेत ना, राहू दे मग इकडेच. काय झालं? काय करताय तुम्ही दोघे इथे? अगं वहिनी, आपण ती आहेराची पाकिट घरी शोधत होतो ना, ती इकडे आहेत. इकडे? हा. अशी कशी ठेवेल कोण? ते मला असं वाटते की कोणीतरी चुकून आणली असतील. तुम्ही चला, आपण ज्या कामासाठी आलो ते करून घेऊया. चल चल. डॅडी, हे पोतं ह्या घरात चुकून आलंय की मुद्दाम हे मला माहित नाही, पण मला एक गोष्ट कळते, ती म्हणजे जे जे काही सूर्याचं आहे ना, ते सूर्यालाच मिळायला पाहिजे आणि मी ते मिळवून देणारच.